तुझ्या रक्तामधला भीमला येस गुड्स द मॉर्निंग मित्रांनो. येस सकाळ आज माझी सकाळ झालेली नाही तेव्हा 1 वाजता होत असते, पण आज होणार कशी नाही. आज एका महामानवाची जयंती आहे आणि ऑब्वियस आमचे दैवत. तर ऑब्वियस सकाळी 9 वाजताच माझी सकाळ झाली, म्हणजे विथ आंघोळ अँड ऑल सगळं झालेलं आहे. तर आता आपल्या एरियामध्ये एक कार्यक्रम आहे जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार, जी अख्खी जगात साजरी होते आणि व्हायला पण पाहिजे. कारण की अशा मानवाने ज्यांनी एवढं काही केलेले नाही, फक्त बुद्धिस्टसाठी, सगळ्या जगासाठी म्हणजे जेवढे पण आपल्या भारतात आहेत रिलिजन्स, कास्ट, सगळ्यांसाठी करून ठेवलेले. मोजू शकत नाही एवढे त्यांच्याकडे डिग्री आहेत. 32 डिग्री आहेत बाबासाहेब आंबेडकरांकडं. आणि एवढे सारे लॉज त्यांनी इंट्रोड्यूस केले, जसं की हिंदू कोड बिल, हिंदू मॅरेज ॲक्ट म्हणू शकता तुम्ही, नंतर मॅटर्निटी लिव्स बोनस, असे सगळे ॲक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि द फॅक्टरी ॲक्ट पण त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे. भरपूर अजून काय मोजून तेवढं कमी आहे, एवढं त्यांनी केलेलं आहे सर्वांसाठी. आणि मेन म्हणजे आज आपला भारत ज्या गोष्टीवर चालतो, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यात सगळ्यात मोठा हात त्यांचा होता आणि त्यांनी लिहिलेली लास्टपर्यंत सगळ्यात मोठा हातभार त्यांचा होता. अशा मानवाची जयंती जर कोणी साजरी करत नसन किंवा त्यांना जर कोणी मानत नसन किंवा कोणी त्यांना ॲडमायर करत नसन, तर खरंच भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही चुकताय. तुम्ही त्यांच्याबद्दल वाचा आणि खरंच अशा मानवाची जयंती म्हणा, ॲटलिस्ट 1 दिवस तरी तुम्ही त्यांना पूर्ण प्युअर हार्टली आठवण केली पाहिजे. कारण की त्यांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आणि बोलताना पण मी थोडं डगमगतो आहे, कारण की खरंच खूप काही दिलेलं आहे आणि खूप काही मी पण मध्ये वाचत असतो. कारण की ऑब्वियस आमच्याकडं दैवतच आहे, त्यामुळं टेन्शन घ्यायची बात नाही. तर आज याच दैवतासाठी आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे, जे की आम्ही दरवर्षी कॉलनीमध्ये ठेवतो. तर ते सेलिब्रेशनही तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर संध्याकाळी थोडा डान्स अँड ऑल्स तर होणार ना, ते करायसाठी आपण बाहेर जाणार आहे. तर मग बने रहिए, जुडे रहिए. आणि आजचा दिवस खरंच खूप शुभ आहे. असा मोठा दिवस येत नाही, कारण की आपण जिंदगीत अख्ख्या वर्षात एकदाच टाईमावर उठतो, तो आहे आजचा दिवस. आणि मी उठलेलो आहे, आंघोळ ही केलेली आहे, जो की मी दरवेळेस पारोस होतो तुमच्यासमोर. आंघोळ करून आलेलो आहे बाई. आत्ता वाजलेत जवळजवळ 9:15. आपण ऑलरेडी आता जायचं, कामं करायची, पूजा वंदना वगैरे करायची सगळी. आणि मग त्यानंतर पुढचा हिशोब तुम्हाला सगळं दाखवतो. बने रहिए, जुडे रहिए. आणि आमच्या दैवतांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले, भाई मी वाघ बनून जगणार. कारण की त्यांनी मला सांगितलेले 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. त्यामुळं आपण रोजच वाघ बनतो. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी ॲनिवर्स. बापरे महिला मित्रमंडळाचे अध्यक्ष. आंघोळ बिंघोळ करायची का नाही बाई तुला? सुपरवायझर बसलाय नाही इथं, निरीक्षण चांगलं कर. प्रॉपर कामाला लावलेले आहेत आम्ही. एक सुपरवायझिंग करतोय, एक आता आलाय. आता मी आंघोळ बिंघोळ करून आलो ना भाई. एवढ्या लवकर ना दे का माझा? आंघोळ मी केली आहे, पण एवढा वेळ नाही आला. पण माझं शरीर थोडं मोठं आहे ना, कव्हर करायला टाइम. टेन्शनच नाही का. आता तयारी चालू आहे मस्तपैकी. हळूहळू आपण तयारी करू प्रत्येक गोष्टीची. आता आम्हाला दोघांना थोडं बाहेर फिरायला जावं लागणार आहे. बाहेरचं सामान वगैरे आणायला लागलं. एवढं काम केलं ते बाहेरचं झाडून वगैरे घेऊन धुवून घेतलं. एवढं काय का नाही किंमत माणसं. काही केलेलं नाही आम्ही दोघांनी. आणायला फक्त डायलॉग मारतोय का रे. बाय द वे हा व्लॉग बघत असताना शिवाय खाणार
विषयाने या डायलॉग वर आम्हाला काल म्हणले होते अख्खे कॉलनीचे जेवढं ते म्हणजे बोळी टाईप आहे आमचं ते झाडून जरा धुवून घ्या आणि आम्ही दोघं बाहेर फरार झालो आणि मग शेवटी आमच्या बहिणींनीच केलं ते सगळं पण आलो आम्ही डायलॉग मारले आम्हीच केलंय म्हणून काय म्हणलं सुपरवायझरचं काम काय बाई वी आर टीम लिडर्स आमच्या गावात याच्या तर ॲज युज्युअल आम्ही दोघं भाऊ परत निघालोय गाडीवर परत एकदा गाडीवर आणि मी निर्लज्ज एरियामध्ये सँडोवरच फिरतो टेन्शनच घेत नाही बाई तर आता थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे पहिले आम्ही हार घेतलेले आहेत हार फुलं झालेले आहेत थोडे गोड धोडचं जरा काहीतरी ऑर्डर देतो नंतर मग थोडं अजून काय 2-4 सामान आहे ते बघतो रिलॅक्स आणि मग त्यानंतर मग जरा हेल्पिंग हँड द्यावं लागेल कारण की स्वयंपाकाचा कार्यक्रम आहे आज भेंडी भंडारा आहे ना भंडाराच्या आज लुप्त उठाएंगे एकदम सोफिस्टिकेटेडली भात आणि मस्तपैकी व्हेज दालचा प्युअरली व्हेजिटेरियन आहे आज आणि मग तो खायचा आहे पण ते खायच्या आधी त्याला बनवायला मजबूत कष्ट आहेत त्यामुळे आम्ही हेल्प करतो आम्ही हेल्प करणार आहे आम्ही बनवणार नाही आहे आमच्या कॉलनीतले भरत काका आहेत ते मस्त आचार्य आहेत ते बनवणार आहे आम्ही फक्त बघणार आहे आणि काय कमी जास्ती लागलं तर मग फक्त टेस्टिंग करून सांगणार आहे बाकी काय नाही बाई तर मग पहिलं आता जिलेबी घेऊ नाही तर मग गुलाबजाम घेऊ काहीतरी गोड घेऊ मस्त जिबलेबी आहे का ओके ओके भाई जसं थंडी जलेबी लागतं तसं टेस्टिंग केलेली आहे आम्ही पब्लिकला दाखव जरा आपला चौक ओके ओके केली आहे पब्लिकला तेच दाखवतो ना भाई आता हा आमचं चौक आहे आज इथं संध्याकाळी कार्यक्रम असणार आहे हे बघा गाड्या लागल्यात फुल सजावट स्टेज अँड ऑल्स राडा संध्याकाळी होणार राडा हँगिंग डी जे वगैरे आहे इकडं बट तिथं डी जे नसतो रात्री मस्त कार्यक्रम असतो कवालन वगैरे तर सिंगर्स बोलवतात गायक आणि मग फुल मजा असते संध्याकाळी रात्री फुल 2-3 वाजेपर्यंत मजबूत विषय असतो तर आपण जिबलेबी घेऊ जिबलेबी भाईने आम्हाला सांगितले आत्ताच काढली म्हटलं 15 मिनटं झाले पण आम्हाला थोडं शकाला म्हणून टेस्टिंग करून खाल्ली पण गारे तसेच लागले तशीच लागतं पण ठीक आहे म्हणलं चांगली घेऊ शकतो मग आम्ही घेतली जिबलेबी आता जिबलेबी घेऊन जाऊ 2-4 गोष्टी शॉपिंग करून मग कामं करतो बाबा तुम्हाला कष्ट करताना दाखवायला लागेल नाही तर तुम्ही म्हणसान कामच काय नाही करत म्हणून स्ट्रगल देख रे हो तू पातील चटाया बिटाया घेऊन उलटं बसले उलटी गाडी चाललेली आहे कितना स्ट्रगल आहे जिंदगी में गाडी उलटी नाही माणूस उलटा बसलाय हा पण माझ्यासाठी तर उलटीच चालली ना गाडी भाई अय भाई पडन मी हळू घे भाई डायरेक्ट फॉन्डावर काम 25 आहे मग माझे आहे ते केस पण नाही राहणार टकलं घासत बाई साहेब मजा तो हार मग बाई थोडी फटते म्हणा मी खोटं नाही बोलणार पण ठीक आहे ॲडजस्ट हां पण आता ॲडजस्ट करावं लागेल आता काय ऑप्शन नाही दुसरा ठीक आहे शेलेंगे येस फायनली आम्ही दोघं परत आलेले आणि इथं सिलेंडर वगैरे लावलेलं आहे एकदम घराला चिटकूनच डायरेक्ट शेतीच्या आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे इथं का पाणी उकळलेलं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे भाई तुला टाकी बंद करायला सांगितलेली तू केली का टाकी मोटर बंद करायची असते टाकी बंद नाही करायची तेच ते डाळच्याची रेसिपी चालू झाली पहिले आम्हाला कळलेले असं की डाळ उकडून घ्यायची मस्त कोणची डाळ आहे का काही तूर डाळ आपण अशी 3 किलो तूर डाळ घेतलेली आहे आणि भात आहे की 7 किलोचा करणार आहे 7 किलोचा तांदूळ येस डाळचे आहे अंदाजे किती लोकांचं होईल हे जेवण 50 लोकांसाठी 50 लोक ना मला वाटतं 50 म्हणता 60 तरी जेवतील हो राईट हा ना 60-70 एक्स्ट्रा मे असा हा विषय आमच्या छोट्याला आणि मला काहीच येत नाही सुपरवायझर फक्त सुपरवायझिंग करतो आम्ही आम्हाला फक्त बादशागिरी करता येतं बाकी आम्ही नल्ले ते शिकवलं आम्ही ते बंद कर बाबा आपल्या हानील अब आए ना लाइन पे येस डाळ शिजताना असा फेस आलेला आमचे दोन्ही काका लोक काढत बसलेले 15 मिनटं झाले तो फेस काढणं गरजेचं आहे कारण की त्यात प्रोटीन लय असतं मात्र स्ट्रगल देख रहे हो भाई हा जर फेस नाही काढला तर तोंडाला फेस येऊ शकतो तर हा फेस का काढला माहिती का आता
मजबूत काढलेलं आहे. द रिझन बिहाइंड इज की ह्याने गॅस होतो मजबूत आणि त्रास होतो पोटाला जर हे काढलं नाही तर. तुरीची डाळ आहे ना त्यामुळं मग पित्त गॅस बीस मजबूत त्रास होतात. आमचा छोटा जरा वयस्कर आहे त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं. काठी कुठे माझी काट्याला हाणायला का चालायला? तुला हाणायला. मग ठीक आहे. ये डर मुझे अच्छा लगा है. प्लीज नको सॉरी म्हणा. सॉरी. आणि बाबासाहेबांच्या कार्यक्रमाच्यामुळं काय आपण इथं पुढं चाललोय बाबासाहेबांच्या संविधानामुळं. तर ते व्यवस्थितच काढ आणि व्यवस्थितच जय भीम बोल. जय भीम. हा जय भीम. जय भीम. आमचे म्हातारे आहे कॉलनीतले. मी म्हातारेच म्हणतो सगळ्यांना. प्रेम आहे माझं त्यांच्यावर. मोबाईल माझा भेटत नाही वर्ष 2 वर्ष फॉर्मला असतात ते जरा. तुमच्या वाणी इथं नसते मी शिवाजी पार्कला जाते, मी नागपूरला जाते. म्हणून तर म्हणलं फॉर्मला असतात जरा. म्हातारपणीचं म्हातारपण नाही आता सोडावं लागलेलं आहे आमच्या म्हातारी. मग slide the knife, simmer spices come to life, pots are bubbling, keep the heat, sway your hips, stir the beat, feel the rhythm in the steam, cooking like a tasty dream, forks and knives begin to clink. Whisk it faster, feel the flow. सिक्रेट मसाले एकदम सिक्रेट आहे हे मसाले. फक्त आम्ही दोघांनी बनवले. दोघंच रात्री बनवलेत. टमाटे गेलेले रातमध्ये आता. रिअल क्रेडिट तर दे भाई. रिअल क्रेडिट तर इथंच आहे. इथं आणि इथं. बाकी आम्ही तर काय टाइमपास करत असतो मजबूत. तुझं काय म्हणणं आहे? आपल्याला शिकायला लागेल का नाही? शिकवलंय आपण. Cooking's magic never ends. Sizzle, crackle, oil's hot. Dancing pans hit the spot. Fresh aroma. सूत्रों से अभी अभी कुछ खबर आई है और ये सूत्र मेरा कुछ आपको बताना चाहता है. तुम्हीच तो सूत्र आणि खबर काय तो आना सांगेल. आईच्या का तू सांग की भेटतो का? खरं काम हे फक्त पुरुष मंडळीच करते. तुम्हाला दाखव गहन डिस्कशन आणि तिकडं नुसतं टाइमपास झालं. भाई हे बघितल्यानंतर तुझं काय होईल ते राहू दे. आता तर ठीक आहे. व्ह्यूज भेटते. संपला विषय. रॉ कंटेंट मार काही नाही ते. चपलीने लाटण्याने सगळ्यांनी मार खाशील बाई. काय 2 दिवस जेवायला नाही भेटणार घरी. बस बंदूक पिस्तूल रणगाडा आपण कोणालाच भीतो. तोप राहिला. बापाला भीतो. Every meal's a love affair. Feel the rhythm in the scene. Cooking like a tasty dream. अशा प्रकारे आम्ही दोघांनी सक्सेसफुली डालचा बनवलेला आहे. आम्ही दोघं म्हणजे तू आणि मीच ना. सक्सेसफुली आम्ही डालचा भात बनवलेला आहे. सुपरवायझरचं काम नसतं असलं आणि ना तो असं व्यवस्थितच झाला पाहिजे. सगळ्यांच्या मुखात गेला पाहिजे. जाणार. आम्ही दोघांनी बनवलं म्हणल्यावर जाणार. काय टाकले काय त्याच्यात? प्रेम आमचं. आणि secret ingredient. कष्टाने पड भरतो. लांबच प्रेम आहे आमचं. जवळचं नाही करायचं. अरे तुम्ही आता जो कार्यक्रम करताय ना ते बाबासाहेबांनी घटना लिवली. त्या शक्तीच्या बळावर तुम्ही उभे आणि त्याचमुळे तुम्ही आता हे म्हणताय ना आम्ही हे केलं ते केलं. ते बाबासाहेबांच्या मुळे केलं. आम्ही हे मान्य करतो म्हणून आम्ही डाळचा भात केला. त्याच्यावर काय नाही का? वर जिलेबी आणली ना तुझ्यासाठी. केक आणलाय. आंघोळ केली का? नाही मी आंघोळ कधीच करत नाही. आता मला आंघोळ करावं लागेल. फायनली आपण आलेले केक शॉप मध्ये ऑर्डर केलेला केक येतो घ्यायला. मस्त पैकी 1 किलोचा केक तो खाली दादा ऑर्डर केलेला. असं आहे की वर काढून दाखवतो ना एकदम निवांत मध्ये.
ये बॉय अशा प्रकारे आम्ही तयार झालेले आहे आणि आमचे बिग ब्रदर बिल्डर बॉय शेट लोक अजिंक्य दादा पाटोळे मंडळ तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. नमस्कार ना. इलेक्शनला कधी उभं राहताय तुम्ही? इलेक्शनला सध्या तर नाही. सध्या तर नाही. सध्या थोडी तिकडे झाले. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. कापा. वा 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 वा. बघितले किती कष्ट करायला लागतात भाईला. स्वतःच्या चॅनलचे मालक कामगार चॅनलचे सर्व भाई थंबनेल साठी करावं लागतंय. पोटा पाण्यासाठी करावं लागतं. फायनली कालपासूनची मेहनत जरा सक्सेस होताना दिसते आम्ही दोघांनी जी केली मेहनत ती मेहनत आहे. कोण नाही म्हणत फक्त. यस आमच्या लवगुरु बाबा जय भीम. सगळे मंडळी आता हळूहळू छोटी मोठी गँग जेवायला बसली आहे. आता यांना निवांत जेवून द्यावे. जेवताना तोंडासमोर कॅमेरा नेणार आहे मी. योगिता ताई कसं खातात दाखव एकदा दाखव ना कसं खातात. सांबर दिली नाही त्रास देणार. जेवताना जास्त नाही देणार. थोडं मध्ये मध्येच देणार. बाकी आम्ही तर निर्लज्ज. आम्ही असं चालू ठेवून खाऊ शकतो. काय म्हणायचं कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य हे असं तुम्ही पलटी कशी केली? नाही तुम्ही तुमचे शब्द पलटी कशी काय केले? आमच्या चुकलं बाई तुझं काय आहे? नाही सांगणार. गुप्त आहे गुप्त. लय डेंजर विषय. लवगुरु बाबा यूट्यूब ग्रुप. काय लवगुरु बाबा यूट्यूब ग्रुप. घ्या ना ठेव. फक्त पिनकोड लावायचं बाकी होतं. भाई पण गाणे तुझं काय म्हणणे? गाणे लावले गाणी पण तेच म्हणतोय. अरे मग गाणे भाई आतमध्ये लावा ना गाणी. अरे लाव ना भाई गाणी. अरे पण तू जा ना. तुला कळत नाही गाणी लावायला? मजबूत केला लावा. याला सांगा गाणी लावायला. पण तुम्ही लेट का आले? परंपरा प्रतिष्ठा अनुशासन. बापाचं प्रेम. बापाचं प्रेम. कसं वाटतंय? आपण जर सांगितलं त्याचप्रमाणे तुमचे पोरं दिसले? दोन्ही मी दिसले का? दिसते का तू? हा दिसते बाबा. फायनली आता सगळा कार्यक्रम उरकलेला आहे आणि जेवण झाले. आता कुल्फी खाते आम्ही. आईस्क्रीम दी एंड आहे. संघर्षानंतर आईस्क्रीम कशी वाटते? एकदम एक नंबर. तर यावंच लागतं. यावं. आणि ही पण आईस्क्रीम खातच आहे. हिला कोणी बोलवलं नाही तरी पण आली आहे. आणि ओ माय डॉग. संध्याकाळची वेळ आणि विश्रांतवाडीचे दर्शन विथ चेतन सोनकांबळे. चंदू कैमरा नहीं रे अप्पा. कैमरा नहीं ला सकते इधर. उसको वागवना पड़ता है. नाचने को तरस होता है. इसके लिए इसमें बहुत क्लियर आता है. विथ चेतन सोनकांबळे एंड दिस गाय. परत एकदा. आता फक्त नाचायचंय. रापचिक बस. ओनली एन्जॉय.
crowd is buzzing, hearts collide. Unite together, standing side by side. The rhythm speaks loud, the beats are allure. To Bim Jayanti we dance and roar. Raise your hands up, feel the power grow. Drums are pounding, hearts aglow. Turn the volume up, let the speakers ignite. Celebrate the light that breaks the night.